नमस्कार सर. हा, नमस्कार. हा सर, आज जे वातावरण आहे ते असं सकाळी सकाळी म्हणजे ढगाळ झालेलं आहे आणि धुकं हा. पडलेलं आहे सर. आज 3 ऑक्टोबर आहे आज. हा सर. तर आज शेतकऱ्याला सांगा 3 ते 7 तारखेपर्यंत जरा भाग बदलत थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. आणि समजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढं काही नाही समजा. हा. म्हणजे एवढं काही घाबरायचं नाही समजा, मोठं नाही उगा आपलं रात्रीच्या विजेच्या कडकडासह समजा येतील हे 7 तारखेपर्यंत समजा दिसतील थोड्या थोड्या. हा बरोबर सर. सर्व दूर नाही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा असा. हा सर. हा सर. हे पाऊस तुम्हाला सांगतो कुठं पडणार जास्त, म्हणजे हे लातूर जिल्हा इकडं, नांदेड जिल्हा आमचा, परभणी इकडे, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी, नगर जिल्ह्यापर्यंत आहे. हा असा इथपर्यंत, आणि इकडे सिंदखेड राजापर्यंत, म्हणजे जास्त नाही असं समजा सर्व दूर. हा म्हणजे शेतकऱ्यांना एवढं म्हणजे काही घाबरण्याची गरज नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहिलं तरी चालेल हे म्हणजे. हे हे जे मी सांगितलं की हे जिल्हे इकडल्या भागातच आहे मग पाऊस. हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात तिकडे देखील. म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जरा जोर जास्त त्याचा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि आणि तुमच्या काही. हो, आणि तुमच्या विदर्भाकडे एवढं काही नाही, म्हणजे ये फक्त सुड्या आपल्या झाकलेल्या ठेवा, कारण की काय होतंय, एखादं वारं चेंज झालं की रात्रीच्या विजा येणारच आहेत तसे थोड्या. हा अनेक हा रात्री सर विजा चालू राहतात म्हणजे असं एकदम दूर दूर. हम्म, हम्म. हा. त्यामुळे अं, शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल सर, म्हणजे एक सार्वत्रिक म्हणजे की. अं, सध्या ना मग 7 तारखेपासून विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, भाग बदलत आहे. म्हणजे सर्व दूरचा सध्या नाही पाऊस. मग सर्व दूरच्या एका दिवसानं काय होईल, 9, 10, 11च्या दरम्यान येईल मग. हा मग बरोबर. तिथं आपण काय करू, सगळं डिटेल सांगूत मग सगळं. हा सर. आमच्या. आणि 10, 11च्या नंतर पुन्हा पुन्हा काय होईल, थोडं उघडणार आहे पुन्हा. मग आता परत काय होईल, आता 7 तारखेच्या नंतर मग 7ला येईल बघा मोठी चांगली. हा सर, म्हणजे शेतकऱ्यांना या अंदाजातून सांगण्यात येईल की 3 ते 7 ऑक्टोबर हा, दरम्यान ढग साहेबांनी ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितलेला आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि विदर्भात या पावसाचा काही जोर राहणार नाही. हा, जास्त नाही विदर्भात नाही, उगाच तुरळक ठिकाणी कुठंतरी पडेल समजा. आणि जास्त पाऊस तुम्हाला सांगतो, परत एकदा सांगतो, एक हे पाऊस आहे धर्माबाद, मुदखेड, मनमाड, नांदेड, लातूर जिल्हा, त्याच्यात परभणी, हिंगोलीचा काही भाग, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकणपट्टी, आणि इकडे पुण्यापर्यंत. हा बरोबर सर. म्हणजे इकडल्या पट्ट्यात पाऊस आहे समजा, आमचं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र असं.